आज बोलूया इस्रायल वर्सेस पॅलेस्टाईन बद्दल. आपल्याला माहित आहे की हमासने इस्रायलवर हल्ला चढवला आहे, पण याचे मूळ कारण काय ते आपण जाणून घेऊया. 2021 मध्ये इस्रायलने आंदोलनकर्त्या पॅलेस्टाईन लोकांवर अत्याचार केला. त्यावेळी पॅलेस्टाईन लोकांचे स्वयंघोषित रक्षणकर्ते म्हणून हमास या सशस्त्र गटाने इस्रायल विरोधात युद्ध चालू केले. परंतु युद्धात झालेल्या जीवितहानीमुळे युद्धबंदी झाली आणि युद्ध थांबले. पण ही 2021 मधील युद्धबंदी लढाईचा पूर्णविराम नव्हे तर स्वल्पविराम ठरली. शनिवार 7 ऑक्टोबर 2021 हमासने इस्रायल विरुद्ध ऑपरेशन अल अक्सा फ्लड सुरू केले. परत एकदा या दोन्ही देशांमध्ये वर्षानुवर्ष चालत असलेला वैर जगासमोर आलाय आणि परत एकदा दोन्ही देशात लढाईचं रणशिंग फुकलंय. पुढील फुटेजद्वारे आपण ते बघूया. पण इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन किंवा हमास मध्ये एवढं शत्रुत्व आलं तरी कुठून, जाणून घेण्यासाठी आपल्याला 2 शतकं मागे जावं लागेल. कारण या संघर्षाचं मूळ हिटलरकडे जातात. ती कशी जाणून घेऊया त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हिटलरने ज्यू धर्मियांचा कसा छळ केला व घृणास्पद वागणूक दिली हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून चालत आलेत. म्हणजेच हजारो वर्षात क्वचितच इतका मोठा आकच इतर कोणत्या धर्माने अनुभवला असेल. 19व्या शतकाच्या पूर्वापर्यंत आपला स्वतंत्र देश असावा अशी भावना ज्यूंमध्ये निर्माण झाली व काही संघटना या विचाराचा प्रसार देखील करत होत्या. या संघटना स्वतःला लव्हर्स ऑफ जिऑन म्हणून घ्यायचे. यासारख्या कारणांमुळेच 1981 मध्ये ज्यूंचे मोठ्या प्रमाणात पॅलेस्टाईन मध्ये स्थलांतर झाले. कारण पॅलेस्टाईन मधील जेरुसलेम हे ज्यूंसाठी सर्वात पवित्र धार्मिक स्थान आहे. त्या काळी पॅलेस्टाईन ऑटोमन साम्राज्याचा भाग होते, जिथे मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू तिन्ही धर्मीय आनंदाने वास्तव्यास होते. जेरुसलेम हे या तिन्ही धर्मियांसाठी महत्त्वपूर्ण शहर असल्याने यावर ताबा मिळवण्यासाठी देखील संघर्ष हा होतच आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात झालेल्या 3 करारांनी या प्रदेशातील संघर्ष आणखी चिघळला आहे. पहिला ब्रिटन व अरब यांच्यातील मॅकमोहन हुसेन करार. ऑटोमन तुर्कांना हरवण्यासाठी मदत केल्यास ब्रिटिशांनी अरबांना पॅलेस्टाईन देण्याचे वचन दिले. दुसरा ब्रिटन व ज्यू यांच्यातील बाल्फोर ऑफ डिक्लेरेशन. ज्यूंना स्वतंत्र देश हवा होता. अरबांप्रमाणेच ब्रिटिशांनी ज्यू लोकांनाही पॅलेस्टाईन देण्याचे वचन केले. तिसरा ब्रिटन व फ्रान्स यांच्यातील स्काईज पिकॉट अग्रीमेंट. यांच्यात गुप्त करार झाला. त्यानुसार ऑटोमन पहिल्या महायुद्धात हारले तसे ऑटोमन प्रदेश ब्रिटन व फ्रान्सकडे विभागला गेला व पॅलेस्टाईन ब्रिटनकडे आले. आणि अशा प्रकारे 1917 ते 1948 पर्यंत पॅलेस्टाईन प्रदेश हा संपूर्ण ब्रिटिश नियंत्रणात होता. जर्मनीत ज्यावेळी हिटलरच्या हाती राजकीय सत्ता आली त्याने ज्यूंची हत्या चालू केली. आश्रयासाठी ज्यू विविध देशात गेले. बरेच जण पॅलेस्टाईनला आश्रयासाठी गेले. सुरुवातीला ब्रिटनने आश्रय दिला, मात्र नंतर पॅलेस्टाईनवर वर्चस्व असलेल्या ब्रिटनने ज्यू लोकांना प्रवेश नाकारला, ज्यामुळे इस्रायल नॅशनलिस्ट मुवमेंट चालू झाली. स्वतंत्र ज्यू राष्ट्राची मागणी जोर धरू लागली आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे कळताच ब्रिटनने हात वर केले व ही जबाबदारी संयुक्त राष्ट्राकडे केली व पुढे युनायटेड नेशन पार्टिशन प्लॅन 1947 नुसार संयुक्त राष्ट्राने या प्रदेशाचे पुढील प्रमाणे विभाजन केले. 43% अरबांना, 53% ज्यू लोकांना तर जेरुसलेम आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली राहील असे ठरवले. या प्रकारे 1948 ला इस्रायल निर्माण झाले. हे अरब राष्ट्रांना मान्य नव्हते, त्यामुळे अरब राष्ट्रांनी इस्रायल विरुद्ध युद्ध पुकारले. 5 पेक्षा जास्त राष्ट्रांनी एका नवीन निर्माण झालेल्या देशाविरुद्ध आरंभलेले हे युद्ध. यात आश्चर्यकारकपणे इस्रायलचा विजय होतो. इस्रायल या युद्धानंतर पार्टिशन प्लॅन नुसार पॅलेस्टाईनच्या असणाऱ्या भागांवर हक्क मिळवतो. यावेळी वेस्ट बँक प्रदेश जॉर्डनकडे आणि गाझा स्ट्रीप प्रदेश इजिप्तकडे होता आणि मूळ पॅलेस्टाईन लोक मात्र स्वतःच्या देशाअभावी इतर अरब राष्ट्रांमध्ये विखुरले गेले होते. इस्रायलला विरोध करण्यासाठी पॅलेस्टाईन लोकांनी संघटना उभारली, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन. सुरुवातीला युनायटेड नेशनने ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले, मात्र 1988 ला पॅलेस्टाईन लोकांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून PLO ला युनायटेड नेशनचा पाठिंबा मिळाला. दुसऱ्या महायुद्धात इस्रायलने पूर्ण वेस्ट म्हणजेच पश्चिम भागावर ताबा मिळवला होता. पुढे ज्यू लोक मोठ्या प्रमाणात वेस्ट बँक प्रदेशात वास्तव्यास येऊ लागले, जेथे ज्यू लोकांना कायमस्वरूपी वसाहती निर्माण झाल्या, ज्या आता सुद्धा अस्तित्वात आहेत व यांना इस्रायल सरकारचा पाठिंबा आहे. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या वसाहती बेकायदेशीर आहेत. 1948 मध्ये इस्रायल देश निर्माण झाले तेव्हापासून व त्याही पूर्वीपासून इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष चालू आहे. दोन्ही देशांमध्ये जेरुसलेम राजधानीचा प्रश्न, निर्वासितींचा प्रश्न, सीमा प्रश्न असे संघर्षाचे अनेक मुद्दे आहेत. यावर शांततेच्या मार्गाने लष्करी सामर्थ्याद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू असतात. त्यातीलच एक ओस्लो अकॉर्ड 1993. इस्रायल पॅलेस्टाईनच्या शांततापूर्ण विभाजनाचा प्रयत्न, याचा परिणाम म्हणजे पॅलेस्टाईन नॅट ऑथॉरिटी. या ऑथॉरिटीद्वारे पहिल्यांदा पॅलेस्टाईन सरकार स्थापन झाले.
पण या प्रदेशात आधीच्या इस्रायल वसाहती अस्तित्वात असल्याने प्रशासकीय सोयीसाठी पॅलेस्टाईन प्रदेशाचे 3 भाग केले. एरिया ए पॅलेस्टाईन नियंत्रण, एरिया बी दोन्ही सरकारांचे नियंत्रण, एरिया सी इस्रायल नियंत्रण. या विभाजनामुळे प्रत्यक्षात पॅलेस्टाईनना 100हून अधिक तुकड्यांमध्ये आपला देश मिळाला. हे कट्टर जीवविरोधी लोकांना मान्य होण्यासारखे नव्हते आणि याचाच परिणाम म्हणजे जहालवादी हमास संघटना स्थापन झाली. लष्करी दृष्ट्या ताकदवर, विध्वंसक आणि इस्रायलला विरोध करण्याच्या मूळ हेतूने अस्तित्वात आलेली हमास UK, UN, US यांनी ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले. 2006 ला हमासने PLO पक्षाला हरवले व पॅलेस्टाईन मध्ये सरकार स्थापन केले. 2007 बॅटल ऑफ गाझा हे अंतर्गत युद्ध झाले. या युद्धाने पॅलेस्टाईनचे 2 तुकडे झाले. एक इस्रायलच्या पूर्वेला तुकड्यांच्या स्वरूपातील PLO नियंत्रणाखालील वेस्ट बँक, तर दुसरा इस्रायलच्या पश्चिमेला हमासच्या ताब्यातील गाझा. तो आता पॅलेस्टाईनचा भाग असून सुद्धा पॅलेस्टाईनचे नियंत्रण नाही. जेरुसलेमच्या पश्चिमेला इस्रायल तर पूर्वेला पॅलेस्टाईन आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जेरुसलेम हे पॅलेस्टाईनच आहे, पण इस्रायलचा यावर दावा आहे की तेथील प्रदेशावर इस्रायलने कब्जा केल्याचे आरोप केले जातात. पूर्व जेरुसलेम मध्ये पॅलेस्टाईन लोकांची बळजबरी हकालपट्टी केल्याच्या विरुद्ध 7 मे 2021 रोजी पॅलेस्टाईन लोक आंदोलन करत होते. मात्र जेरुसलेमच्या अल अक्सा मस्जिद मध्ये जमलेल्या पॅलेस्टाईन लोकांवर इस्रायल पोलिसांनी बळाचा वापर केला आणि हे आंदोलन चिघळले. तसे पाहता हमास व पॅलेस्टाईन या एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र हमासने पॅलेस्टाईन लोकांचे स्वयंघोषित प्रतिनिधी म्हणून इस्रायली पोलिसांना केलेल्या कृतीविरुद्ध इस्रायलला क्षेपणास्त्राचा हल्ला करू अशी धमकी दिली आणि तशी क्षेपणास्त्र डागली देखील. इस्रायलकडे असलेल्या आयर्न डॉम मुळे तुलनेने तेथील जीवितहानी कमी झाली. मात्र इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात जगाला हेलावून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली. पॅलेस्टाईन लोकांचे नाहक बळी केलेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे आणि ही पहिली वेळ नाही. या प्रदेशात अशा हिंसक घटना घडतच आहेत. हिंसक प्रश्नांना हिंसात्मक मार्गाने समोर जाऊन प्रश्न सुटत तर नाहीच, त्याउलट परिस्थिती अधिक विदारक होते. 11 दिवसांच्या मृत्यू थैमानानंतर इस्रायल हमास मध्ये युद्धबंदी घोषणा झाली. मात्र हा दीर्घकाळ उपाय आहे का? नसेल तर यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्याची व तो अंमलात आणण्याची हीच वेळ आहे. जगात माणूस आणि माणुसकी शिल्लक नाही राहिली तर काय करणार आहोत आपण या साम्राज्याचा? हा प्रश्न इथे उपस्थित होतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.